जय श्रीकृष्ण टू फॅमिली तुम्ही बरं नाही तर बरीच आहे. आमच्याकडे आले आज पाणी आलं बाबा. 8 दिवसातून एक वेळा पाणी येते. एक दिवस येते 8 दिवसातून, कधी 6 दिवसातून, कधी 8 दिवसातून असं पाणी येते. आम्हाला काय करावं लागते, पूर्ण पाणी इथून पाईप लावावं लागते बघा. दिसला का तिकडून पाणी लावावं लागते. ते त्या साईडून पाणी पाईप लावावं लागते. आणि इकडे मोटर ना हे वर चाललं, वरच्या टाकीत चाललं ते पाणी. वर मोठी टाकी आहे 1000 लिटरची. आणि वापराचं दाखवते तुम्हाला. मी काय केलं प्याच्या पाण्याचा नळ पिण्याचा पाण्याचा नळ घेतला. कारण अगोदर काय होतं माहिती आहे का, यात इथे पाणी भरायचं आलं. इथे पाणी भरायचं. कारण तिकडून पाईप काढला की पाणी लगेच मोटर नाही तो भरत. पण आता काय झालं, ते सोपा आणला ना, सोप्यामुळे कसे थोडेसे अडचणच होते पाणी भरायचं. कारण घरात पूर्ण समुद्र होते. मग ते पाणी काही काढता येतच नाही. त्रास होते खूप पाणी काढताना. आणि एकटीला एवढं काम होत पण नाही ना. तर मग मी काय केलं, प्याच्या पाण्याचा नळ वेगळाच काढला आहे बघा. स्पेशल पिण्याचं पाणी. ते पाणी वर टाकी चालू आहे ना, म्हणलं काय माहिती भरली का काय, पाण्याचा आवाज येते. तर असं काय म्हणत होती हो. तर पिण्यासाठी मग पाणी तुम्हाला नळ दाखवत असते. ते वेगळा नळ काढला पिण्याचा पाण्याचा. कारण तिकडून पहिले भरत होतो. तर आता पियाचे भांडे घासून ठेवले तेव्हा. पियाच्या पाण्याचे सगळे भांडे घासून ठेवले आतमध्ये आहे. आणि इकडे वापराचा एक ड्राम भरून दिसतंय का हो पाणी ड्राम. हां निळा एक ड्राम भरून ठेवला. दिसते का हो, दिसते. ड्राम भरून ठेवला वापराच्या पाण्याचा. वापराचं पाणी एक आठवडाभर आम्हाला पाणी पुरा म्हणजे जपून वापरावं लागते. हे पियाचे पाणी भांडे भरून म्हणजे घासून ठेवले. आणि हे काय थोडंसं इकडे भरून ठेवलं. हे बघा, हे पिण्याचं पाणी हे एवढं. हे सगळं मी डबे सगळं भरून ठेव. इकडे पण ड्राम भरून ठेव प्याचा पाण्याचा. हे पिण्याचं पाणी सगळं इकडे भरून ठेवतो. फुल स्टॉक करतो 8 दिवसाचा. 8 दिवस म्हणजे कारण इकडे मडकं, कारण तिकडे पाणी गळते ना. दिसलं का. हां हे लाईट लावा. जाऊ द्या, लाईट लावायची गरज नाही आता. जाऊ द्या. तिकडे मडकं, इकडे प्याचं मडकं इकडे ठेवतो. प्याचं पाणी इकडे पण म्हणजे पिण्यासाठी जेवण बनवासाठी ते मडकं तिकडे, वापराचं तिकडे. असं आमचं आहे एवढं म्हणजे वेगळं असं. तर काय म्हणजे नळ ज्या दिवशी पाणी नळ आले म्हणजे पाणी काय म्हणतात तुम्ही, आमच्याकडे म्हणतात ना, आमच्या विदर्भाकडे म्हणतात नळ आले. तर नळ आले की मग पाणी भांडे घासघूस करून आपलं पाणी स्वच्छ भांडे घासघूस करून ते आठवड्याभराचं पाणी भरून ठेवावं लागते. वापराचं पाणी भरून ठेवावं लागते. काही एक्स्ट्रा कपडे असतील तर ते पण धुवून धावून ठेवावं लागते. भांडे कुंडे ते सगळं असे बरेच कामं घरातली निघतात ना. तर मग सगळे कामं झाल्यावर झाडू पोछा करा. झाडू तर नाही मारला, पुसूनच घ्यावं लागते. कारण ओलं असते सगळं. आता जरा घरात पाणी होणार आहे. प्याचं पाणी भरलं की पुऱ्या घरात तर नाही म्हणा, हॉलमध्ये त्याचा प्रश्नच नाही आहे. आता तिकडेच होणार आहे, त्या साईडलाच होणार आहे पाण्याचा. तरी पण हे पुसून घेते ना. मग ते पुसून घेतलं आपलं सगळं कामं झाल्यानंतर, पुसपास केलं नंतर मग दिवाबत्ती करा. मग भाजी आणायला जा, भाजी आणा, मग जेवण करा. म्हणजे असंच बरेच कामं घरातले आज. ज्या दिवशी नळ येतात, ज्या दिवशी पाणी आलं तर त्या दिवशी जर विचारत नका, पाय असे ठण दुखतात. विचार नकाशी झोप लागते की सकाळी 6 वाजताच जाग येते. कधी 6 वाजता येते, कधी 6:30. कधी उठली तर 5:30-6च्या दरम्यानच मला जाग येते. कारण ती सवयच लागलेली आहे ना मुंबईपासून आम्हाला. कारण मुंबईला 6 वाजता पाणी यायचं तर मला ते 6 वाजताच उठायला लागत आहे. 6 कशाला 5:30 वाजताच मोटर लावून अगोदर ठेवावं लागत आहे ना. ते सवय लागेल आहे मुंबईची 5:30-6च्या दरम्यानली उठायची. तर किती वाजता झोपा, 12 वाजता झोपा, 1 वाजता झोपा, ती जाग येणार म्हणजे येणारच. अशी ही गोष्ट आहे. तर असं आहे मंडळी. मग कामं नळ आले, पाणी आलं की असे कामं होतात. माझ्या मागे एवढे कामं असतात आणि एकटीलाच करावं लागते. हे आमच्या घरचे तर काही करू नाही लागत ना, काही नाही. असं थोडंसं बरं करा म्हणलं काही तर हात नाही धुतील तर काही नाही करतील तर ते मला पसंतच पडत नाही. मग मीच काय करतो, स्वतः सगळं कामं करते धीरे धीरे.
असं. चला आता जय श्रीकृष्ण. जास्त मोठा व्हिडिओ होते आणि जास्त मला वेळ पण नाही आहे आता, कारण टाकी भरली असेल वरची वापराच्या पाण्याची. तर ते बघते भरली का काय. ती जर भरली असेल तर मग बंद करते मोटर आणि प्याच्या पाणी भरून घेते. जय श्रीकृष्ण.